नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी कारल्याची भाजी करणार आहे। तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे 2 चम्मच, टोमॅटो घेतलेला आहे 1 आणि लसूण घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून कारले घेतलेले आहे। आता आपण हे कापून घेऊ। कारले आता आपण हे कापून घेऊ। हे गोल गोलच कापायचे आहे आपल्याला। इथे मी सगळे कारले कापून घेतलेले आहे। आता हे मीठ टाकून घेते मी याच्यावर आणि हळद टाकते। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। दहा मिनिट झालेले आहे। आता आपल्याला याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। असं हे पिळून घ्यायचे आहे आपल्याला। इथे मी हळदी आणि मिठाचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे कारल्यातलं। हे असं काढल्यामुळे आपली भाजी कडू होणार नाही। तेल टाकते 1 चम्मच, जिरं टाकते, लसूण टाकते, छान लालसर झालेला आहे लसूण। आता आपला मी टोमॅटो टाकते त्याच्यात। आता हे कारली टाकून घेते। तेलामध्ये आपल्याला छान असे कारले भाजून घ्यायचे आहे थोड्या वेळासाठी। हे आपल्याला 10 मिनिट असेच भाजू द्यायचे आहे। असे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे 10 मिनिट। आता मी मसाले टाकून घेते। चटणी टाकते अर्धा चम्मच, हळद टाकते थोडी, मीठ टाकते थोडंसं आणि शेंगदाण्याचं कूट टाकते। आता आपण हे छान मिक्स करून घेऊ। गूळ टाकते थोडासा, झाकण ठेवते 5 मिनिट। आपण भाजी छान शिजून घेऊ। 5 मिनिट झालेले आहे। आता मी हे झाकण काढून पाहते। खूप छान झालेली आहे भाजी आपली। कोथिंबीर टाकते। भाजी आता झालेली आहे। मी प्लेटमध्ये काढून घेते। कारल्याची भाजी झालेली आहे तयार आणि तुम्ही नक्की करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।